आणि यानंतर तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या सविस्तर पाहूयात। पुण्यात एक महत्त्वाची बातमी आहे। आज रक्षाबंधनासाठी पीएमपीएमएलच्या 2000 बसेस रस्त्यावरती धावणार आहेत। रक्षाबंधनानिमित्तानं 3 दिवस पीएमपीएमएलची बस सेवा पूर्ण क्षमतेनं चालवली जाणार असून दररोज सुमारे 2000 बसेस धावणार आहेत। प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात। स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, कात्रज, हडपसर, निगडी आणि भोसरी इथे अतिरिक्त बस फेऱ्याही चालवल्या जातील। गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या अनेकांसाठी मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून यंदाही मोदी एक्सप्रेस सज्ज झाली आहे। विशेष रेल्वे यंदा 9 आणि 11 सप्टेंबर रोजी कोकणाच्या दिशेने रवाना होईल। मोदी एक्सप्रेस दादर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून सकाळी 10:30 वाजता सुटणार आहे। रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली आणि सावंतवाडी इथे पोहोचणार आहे। तिकीट बुकिंगसाठी 2 ते 5 सप्टेंबर या कालावधीत संबंधित भाजप मंडल अध्यक्षांशी संपर्क साधण्याचं आवाहन मंत्री राणे यांनी केलं आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं छत्रपती सीएसएमटी ते मडगाव दरम्यान 4 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। या विशेष गाड्यांच्या एकूण 4 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। विशेष रेल्वे गाडी सीएसएमटी इथून 11 आणि 13 सप्टेंबरला सुटणार आहे। सप्टेंबरच्या सुरुवातीबरोबरच अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत। ज्या घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस आहे त्यांना काहीसा दिलासा मिळेल। ज्यांनी 23 ऑगस्टपर्यंत त्यांच्या एलपीजी कनेक्शनसाठी ई-केवायसी पूर्ण केलेलं नाही त्यांची ई-केवायसीची अंतिम मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। याचा अर्थ असा की 1 सप्टेंबरपासून ई-केवायसी उपलब्ध राहणार नाही। तसंच आगामी 1 सप्टेंबरपासून भारतातून परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इमिग्रेशन काउंटरवर त्यांच्या बोर्डिंग पासवर शिक्का मारण्याची गरज भासणार नाही। उच्च व तंत्रशिक्षण विभागानं मराठी भाषेच्या संवर्धनासाठी क्रांतिकारी पाऊल उचललंय। राज्यातील 34 खासगी विद्यापीठांमध्ये आता मराठी भाषा विभाग स्थापन करणं अनिवार्य असल्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले। याबाबत मंगळवारी डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठात झालेल्या बैठकीमध्ये NEPची अंमलबजावणी, प्रवेश प्रक्रिया, संशोधन, मानांकन, विद्यार्थ्यांची नोंदणी अशा विविध बाबींचा आढावा घेण्यात आला। उच्च व तंत्रशिक्षण विभागानं राज्यात कोणत्याही नव्या खासगी विद्यापीठाला परवानगी देण्यास नकार दिलाय। महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी पुणे या संस्थेच्या लक्षित गटामध्ये आता हिंदू, लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजामधील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा समावेश करण्याचा महत्त्वाचा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। त्यामुळे या समाजामधील पात्र विद्यार्थ्यांना अमृतच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि इतर योजनांचा लाभ घेता येणार आहे। राज्यातील अध्यापक पदविका अभ्यासक्रम डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशनला यंदा सुमारे 25,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले। गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या 1,500 वाढली आहे। पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक पदभरती प्रक्रियेमुळे प्रवेशांमध्ये आणि त्या संख्येमध्ये वाढ झाल्याची विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आहे। 27 एप्रिलपासून सुरू झालेली प्रक्रिया नुकतीच संपली। राज्यस्तरीय DLED प्रवेश निवड निर्णय आणि समितीच्या वतीनं ही प्रक्रिया राबवली जाते। आणि यानंतर राज्यातील प्रमुख शहरांचे आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊयात। मुंबई शहर पेट्रोल 111.21, डिझेल 97.83। ठाणे पेट्रोल 111.61, डिझेल 98.2 रुपये। नाशिक शहर पेट्रोल 112.44, डिझेल 99.30 रुपये। नागपूर शहर पेट्रोल 111.71, डिझेल 98.38। पुणे शहर पेट्रोल 112.2, डिझेल 98.66।
अहिल्यानगर शहर पेट्रोल 117.61, डिझेल 105.30.